बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंत यांच्या प्रकट दिनानिमित्त बार्शी शहरात भव्य श्री भगवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदा हा सोहळा 20 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। महोत्सवाच्या रंगमंचाचे पूजन माजी आमदार राजेंद्र राऊत तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते संपन्न झाले। या महोत्सवात देशभरातील नामांकित कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी बार्शीकरांना अनुभवायला मिळणार आहे। विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहकुटुंब श्री भगवंतांच्या पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत। या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सर्व भगवंत भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन केले आहे। शिल्पांना आपण जर पाहिलं जगाच्या पाठीवरती एकमेव भगवान मंदिर बार्शी तालुका या ठिकाणी आहे। कारण आपण पौराणिक जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर भगवंत हे भक्ताला भेटण्याकरता या ठिकाणी बार्शीमध्ये आलेले होते आणि मूळ दशावताराचा मूळ अवतार जो मूळ विष्णूंचा आहे तो या ठिकाणी प्रकट झालेला आहे। त्यामुळे दरवर्षी आपण या ठिकाणी हा भगवंत महोत्सव साजरा करत असताना 2026चाही भगवंत महोत्सव आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा करतो। यामध्ये कार्यक्रमाची मेजवानी कशी असेल आणि उपस्थिती प्रमुख कोणाची असेल सर? अत्यंत मोठ्या स्वरूपाचे जे देश पातळीवरती गाजलेले नाटक, त्याचबरोबर मोठमोठे नाट्ये, त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा, त्याचबरोबर भक्तिगीत, या सर्व विविध महिलांकरता होम मिनिस्टर अशा सर्व स्तरातील या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि खास करून भगवंत प्रकट दिन हा 28 तारखेला आहे। त्या ठिकाणी सुद्धा दिंडी महाप्रसादाचं एक 25-30 हजारच्या पुढं सर्व नागरिकांकरता भगवंत भक्तांकरता आयोजन केलेलं असतं। फटाकड्याची आतिषबाजी असते, सर्व भक्तिमय वातावरण झालेलं असतं 28 तारखेला। त्या दिवशी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सहपरिवार यावं अशी आम्ही विनंती केली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनाही निमंत्रण दिलेलं आहे। बावनकुळे साहेब आहेत त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्याचबरोबर पालकमंत्री जयाभाऊ गोरे, त्याचबरोबर छत्रपती घराण्यातील छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनाही त्या ठिकाणी निमंत्रण दिलं आहे। अशा सर्व त्याचबरोबर जयकुमार रावल साहेब पणन मंत्री यांनाही निमंत्रित केलेलं आहे। चंद्रकांत दादा या सर्व मंत्रिमंडळातील ज्या दिग्गज मंत्रिमंडळातील आमचे सहकारी यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेले। बरेच आमदार मंडळी, त्याचबरोबर जे काही प्रत्येक क्षेत्रामधले विधितज्ञ आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, काही आदर्श शिक्षक आहेत किंवा या समाजामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं अशा प्रत्येक व्यक्तींना या ठिकाणी आम्ही श्री भगवंत देवस्थान ट्रस्टचे सरपंच दिलीप बुडुक, महोत्सव समिती अध्यक्ष सुभाष लोढा, नगर परिषद मुख्याधिकारी तैमूर मुलानी, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, पंचायत समिती सभापती मीनाक्षी रोंगे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गरड यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, भगवंत भक्त आणि बार्शीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।